हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुम्हाला चिवडा बनवण्याची रेसिपी दाखवते. प्रत्येकाकडे चिवडा दिवाळीत बनतच असतो, बट काही लोकांची टेक्निक अशी वेगळी असते जेणेकरून प्रत्येकाचा चिवड्यांची चव आहे ना वेगळी लागते. तर आज मी माझी टेक्निक तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे मी साधारणतः 2 किलोचा चिवडा बनवते. तर ते 2 किलोचा चिवडा मी थोडं पोहा करून आहे ना व्यवस्थित कढईमध्ये भाजून घेतला आहे. हा चिवड्याचा पोहा आहे जो पातळ असतो, रेग्युलर पोहा नसतो हा. ठीक आहे. आणि मी जी कढई घेतली ती खूप जाडसर आहे, तुम्ही बघू शकता. अशा जाडसर कढईमध्ये जेव्हा आपण चिवडा पोहा भाजतो ना त्यावेळीस ना तो व्यवस्थित भाजला जातो आणि खाली लागतही नाही आणि तो व्यवस्थित खरपूस असा कडक होतो. नाहीतर मग काही वेळेस काय होतं ना की पातळ कढई असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की तो चिवडा लगेच भाजला गेला आहे आणि लगेच काढतात, त्यामुळे चिवडा चिवट होऊ शकतो. मग अशा पद्धतीने तुम्ही बघितलं मी व्यवस्थित हा चिवडा भाजून घेते आणि नंतर तो 1 बाय 1 काढून घेते दुसऱ्या टोपामध्ये. आणि ही मी पिठी साखर घरीच बनवली होती. साधारणतः 2 किलोच्या चिवड्याला मी एवढी वाटी साखर घेतले, जी व्यवस्थित फाईन पावडर करून घेतले मिक्सरमध्ये. एवढं बस होऊन जाते 2 किलोच्या चिवड्याला. नंतर मग मी फोडणीसाठी एका टोपामध्ये मी तेल घेतलं आहे बऱ्यापैकी. नंतर त्यामध्ये शेंगदाणे 1/2 किलो साधारणतः मी व्यवस्थित लालसर भाजून घेतले. तेही मंद आचेवर भाजायचे जेणेकरून ते लालसर भाजले जातील आणि करपणार नाही आणि आतमध्ये शिजले जातील. आणि हा दालिया आहे जो किंवा आपण त्याला भाजलेली चण्याची डाळ देखील बोलतो, तेही मार्केटमध्ये इझिली भेटते. हे मी 1/2 किलो घेतले 2 किलोच्या चिवड्यासाठी. नंतर मी त्यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचे कापून घेतले, तेही व्यवस्थित लालसर भाजून घेतले. नंतर मी फोडणीमध्ये राई, धने, कढीपत्ता, मिरची अशा सगळ्या गोष्टी टाकून झाल्यानंतर हिंग, जे वनदेवीचं मी स्पेशली वापरते, तुम्ही बघू शकता. तुम्ही कोणता वापरता मला नक्की कमेंट्स करून सांगा. याच्याने माझी जेवणाची चव फार सुंदर होते. आणि त्यानंतर लास्टला मी सगळ्यात हळद टाकलेले आहे. एवढं सगळं जिन्नस टाकून झाल्यानंतर मी साधारणतः मोठ्या टपामध्ये मी हा चिवडा मिक्स करायला घेतला होता, कारण की इझिली तो व्यवस्थित मिक्स होईल आणि हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचा जेणेकरून सगळे जिन्नस आहे ना एकमेकांमध्ये मिसळतील आणि चिवडा तुटणार नाही. ठीक आहे. आता यामध्ये मी जेव्हा चिवडा टाकला होता ना त्यावेळेस मी ती पिठ्यासाखर ऑलरेडी मिक्स करून घेतली होती. मला फक्त फोडणीचं साहित्य मिक्स करायचं होतं. मग हे सगळं साहित्य मी टाकून झाल्यानंतर व्यवस्थित चिवडा मिक्स करून घेतला. वरून मी मीठ टाकलं चवीप्रमाणे आणि अशा पद्धतीने माझा चिवडा तयार झालेला आहे. सो तुम्ही बघू शकता. मी साधारणतः खूप सुंदर चिवडा 2 किलोचा बनवला होता. चहाबरोबर अतिशय उत्तम लागतो. तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवता का? मला नक्कीच कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.